देव म्हणजे काय? शांत हसरा, गोड बोलणारा, आशीर्वाद देणारा. मग प्रश्न उरतो, देवाच्या हातात सुदर्शन चक्र का आहे? देवाची वाणी कधी वज्रासारखी का होते? देव गर्जना का करतो? आणि या सगळ्यात अस्वस्थ करणारा प्रश्न म्हणजे ही भीषणता शत्रूसाठी आहे की भक्तासाठी? ज्ञानेश्वर महाराजांनी आजची ओवी आपल्याला देवाचं ते रूप दाखवते, पण जे आपण टाळतो, पण ज्याशिवाय परिवर्तन होत नाही. श्रद्धाळूंना जर कधी तुम्ही तुमच्या आयुष्यात देव माझ्यावर रागवला आहे असं वाटलं असेल, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्ञानेश्वरच्या अशा खोल धारदाराने आयुष्य घडवणाऱ्या ओवींसाठी चॅनेलवर सबस्क्राईब करा. ते तर सुदनाशी होते, त्याची विद्युलता झळकती, गंभीर वाचाती आरती आणि गर्जनेची. ही ओवी फक्त चार ओळींची आहे, पण या देवांचं 4 स्तरांवर वर्णन झालेलं आहे. पहिलं म्हणजे सुदर्शन धृती, विवेक. विद्युलता म्हणजे तेजस्वी धक्का. गंभीरवाणी म्हणजे शिस्त. गर्जना म्हणजे जागृती. म्हणजे देवाचं रूप, देवाचं प्रकाशत्व, देवाचा शब्द आणि देवाचा परिणाम. त्यात सुदर्शन धृती म्हणजे सुदर्शन म्हणजे हिंसा नाही. आज बहुतेक लोक सुदर्शन चक्र म्हणजे फक्त शस्त्र समजतात, पण ज्ञानेश्वर माऊली म्हणतात सुदर्शन म्हणजे शुद्ध दर्शन. म्हणजे दर्शन, अधिक दर्शन म्हणजे ब्रह्ममुक्त पाहणे. सुदर्शनाचं तत्वज्ञान म्हणजे सुदर्शन कापतं ते अज्ञान, मोह आणि चुकीची ओळख, पण ते रक्त नाही सांडत, ते अहंकार छाडतं. अर्जुनाची सुदर्शन म्हणजे अर्जुनाचा प्रश्न बाहेरचा नाही, तो आतला आहे. मी कोण आहे? मी काय करायला आलो आहे? कृष्णाचं सुदर्शन म्हणजे अर्जुनाच्या मनात फिरतंय. आजच्या माणसांसाठी सुदर्शन म्हणजे आज आपली अडचण काय आहे? जास्त माहिती, कमी समज आणि चुकीची ओळख. सुदर्शन म्हणजेच स्वतःची खरी जाणीव. त्याची विद्युलता झळकते, देवाचा धक्का. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात देवाचं तेज विजेसारखं झळकतं. वीज म्हणजे काय? अचानक, तीव्र आणि अंधार फाडणारी. देव विजेसारखा वागतोय, कारण काही अंधार हळूच प्रकाशाने जात नाही. हट्ट, भ्रम आणि खोटा आत्मविश्वास ते फक्त धक्क्याने तुटतं. धक्का म्हणजे शिक्षण आहे, हे फार महत्त्वाचं आहे. देवाचा धक्का म्हणजे काय? अपयश. धक्का जाग देणं. तो म्हणजे नाशासाठी नाही, तर ते दिशेसाठी असतो. आजच्या आयुष्यातील वीज म्हणजे अचानक नोकरी जाणं, नातं तुटणं, आरोग्याचा धक्का. आपण म्हणतो देव अन्यायी आहे. माऊली म्हणतात देव जागा करतोय. गंभीर वाचा ती आरती. देव गोड का बोलत नाही? लोक म्हणतात देव प्रेमळ आहे, मग तो कठोर का बोलतो? कारण प्रेम गोंजारतं, पण गंभीर वाणी घडवत असते. आता गंभीर वाणी म्हणजे काय? खोटे आश्वासन नाही, गोड खोटेपणा नाही, पण सत्य थेट असते. कृष्ण अर्जुनाला म्हणतो वत्तिष्ठ. तो म्हणत नाही तू बिचारा आहेस. आज आपण काय शोधतो? कौतुक, सहानुभूती, गोड बोलणं, पण बदलासाठी शिस्त लागते. गर्जनेची म्हणजे देव गर्जना का करतो? गर्जना म्हणजे भीती पसरवणं नाही, गर्जना म्हणजे स्मरण करून घेणं. सिंहाची गर्जना, कारण तो कमजोर नाही, कारण तो स्वतःला ओळखतो. त्याची गर्जना इतरांना सांगते तू कोण आहेस ते आठव. आता अर्जुनासाठी गर्जना. कृष्णाची गर्जना कशी असते? क्लॅब्य मास्म गम. याचा अर्थ दुर्बलपणाकडे जाऊ नकोस. आता देवाचा रौद्ररूप हे भक्तासाठीच असतं. ही ओवी स्पष्ट शब्दात सांगते सुदर्शन, वीज, गंभीरवाणी आणि गर्जना हे सगळं भक्तांसाठी आहे. देव रागावतो का? नाही. देव द्वेष करत नाही, सूड घेत नाही, तो फक्त भक्ताला जागा करत असतो. आजच्या या ओवीवर समाजावर परिणाम. आज आपण कठोर सत्य नको म्हणतो, धक्का नको म्हणतो, पण बदल हवा म्हणतो. ज्ञानेश्वर माऊली विचारतात धक्का नसेल तर बदल कसा होणार? आता या ओवीचा अंतिम गाभा बघूया. देवाचा राग म्हणजे करुणा, देवाची गर्जना म्हणजे जागृती, देवाचं सुदर्शन म्हणजे विवेक. देव तोडत नाही, देव घडवत असतो.
मित्रांनो, जर या ओवीत तुम्हाला देवाचं नवरूप दिसलं असेल तर लाईक करा, कॉमेंट्समध्ये लिहा देव मला घडवतोय. हा व्हिडिओ त्या माणसाला पाठवा जो म्हणतो देव माझ्यावर रागवला आहे. आणि अशाच ज्ञानेश्वरच्या खोल धारदार आयुष्य बदलणाऱ्या ओवींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.